घे बायको, तुझ्यासाठी आणलो मी मशरूम. का मशरूम? अव मी सकाळी सकाळीच वास्त्याची भाजी बनवलो. त्या आपल्या गुंपाबाईच्या कुपाचे नाही का, रांजीचे वास्ते मोडलो आणि बढियापैकी त्याची भाजी बनवलो. आणि तुम्ही कुठच्या मशरूम आणले तर? अरे पागल बायको, त्या कुणाल्यासोबत मी जंगलामध्ये गेलतो. कोटचे आणू? माझ्या का घरी पिकतेत? आता वास्त्याची भाजी फेकू का तर तुमच्यासाठी? तिले बनव ना, भाजी बनव. नाही बनवलीस तर पाय तू आहेस ना मी आहो. भाजी बनव लवकर लवकर. पण तुले एक गोष्ट सांगू का मी? ते गुंपाबाई त्या कुपाच्या बाजूला परसाकडे जाते आणि तू त्याचे वास्ते मोडलीस आणि त्याची भाजी खावा लावतीस त्या वास्त्याची. काहून तर तुम्ही परसाकडेच नाही जा? का झाला त्या वास्त्याला? चांगले ते चांगले साफसुथरे वास्ता आहेत. तुमची नाही का पहिलेपासून अगाव सवय आहे. कोणाला काही पण म्हणत्या. मी काय का तुमच्या सात्याची भाजी बनवत नाही. मशरूमची आणल्या तसं फेका नाही तर काही करा, नाही तर तुम्ही बनवा. मी काही भाजी बनवून देत नाही. अरे किती मेहनत करावं लागली, त्या जंगलामध्ये जावं लागला तेव्हा कोटी भेटल्या. माझ्या का घरी होत्या का? एवढी मेहनत करावं लागली आणि तू म्हणतेस का फेका? माहीतच आहे मोठी मेहनत केल्या तर. तुला सांगू का आता गंमत जंगलातली कशी ह्या झाली तिथं, किती त्रास करावं लागते तर. मशरूम साठी गेलं कुणाल्या अन दिवाकर जंगलामध्ये. अबे दिवाकर, केवढ्यानं मशरूम आहेत बे. अबे दिवाकर, मस्त मशरूम भेटले आपल्याला. अबे हो ना बे कुणाल भाऊ, मस्त मशरूम आहेत. चल ना बे लवकर लवकर मशरूम ह्या कर ना, झिल्लीमध्ये भर ना. मस्त भाजी बनव घरी नेऊ ना. अबे नाही बेट्या, येते मशरूमच्या वाटच नको जाऊस. येते वाघ येते वाघ. तू समजलास का? तुझ्या ढुंगणाचा लोंदा नाही नेलं का नाही तर समजून जा. येते चांगला वाघ. म्हणून म्हणतो काय मशरूमच्या भानगडीमध्ये नको पडूस. लवकर लवकर चल घरी जाऊ. अबे एवढ्यानं कायला भेवतेस? चांगल्या सात्या नेऊ ना. अबे ह्या मशरूमच्या ना सात्याच्या चक्कर मध्ये जाऊसच नको. अबे मशरूम न सात्या दोनही एकच होत. आम्ही मशरूमला सात्या म्हणतो, समजलास का? अबे पण त्या काहीच राहत, दोनही एकच राहत नाही, काहीच राहत. ह्या मशरूमच्या चक्कर मध्ये पडूच नको. येथे मोठा जात वाघ राहते भाऊ, पट्टेवाला, चांगला मोठं हातपाय आहेत त्याचं, चांगला मोठा वाघ आहे तो. केव्हाही येऊ शकते. लवकर लवकर चल, आपण इथे राहू नाही. मी सांगतो तसा काम कर. लवकर लवकर मशरूम काढ. मग मी पाहतो. वाघ आला तर मी पाहतो वाघ का करते तर. आता पाय बरं बे कुणाल्या, मोठ्यानं भेवच बेट्या. वाघ येते म्हणूस. आता पाय ना कशा मशरूम झाल्या दोघांसाठी. अबे चल ना लवकर, मला भेव लागते आता. पण माझी चड्डी ओली झाली, सुसू करून टाकलो मी. अबे कुणाला एवढ्यानं खायला भेवतेस तू? चल ना आता लवकर. चल लवकर जाऊ, गोळ्यापैकी भाजी बनवू मशरूमची. मग सात्या खायला म्हणते का तुम्ही? सात्या फुटल्या म्हणते ना. अरे तुला आताच तर सांगितलं होतं बे, मशरूम अन सात्या दोन्ही पण एकच होत. आम्ही त्याला सात्या पण म्हणतो आणि मशरूम पण म्हणतो आपल्या गावरान भाषेत. आपल्याला मोठ्यानं भेव लागते भाऊ. आता पाय बरं, अशी गंमत झाली आपली जंगलामध्ये. तो कुणाला मोठ्यानं भेवत होता आणि तू म्हणतेस का सात्या फेक? बापरे, एवढ्यानं भेवत होता तो. मग नाहीतर काय, आताच तर सांगलं तुले. अशी गंमत झाली आमच्या जंगलामध्ये. तर मग एवढ्या मेहनतीनं सात्या आणलो मी जंगलातून, तू म्हणतेस का फेक? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही त्या वाघाच्या जंगलामध्ये गेल्या नुसत्या सात्यासाठी. मी तुमच्यासाठी बढियापैकी मशरूमची भाजी बनवतो. बनव चांगली सात्याची भाजी बनव. मस्त स्वादिष्ट भाजी बनव. तर का म्हणत्या भावांनो, आता बघितलं का कुणाल भाऊची मजा आणि दिवाकरची मजा. दोघे पण गेले बिचारे जंगलामध्ये मशरूमसाठी. सात्या म्हणतो ना आम्ही इकडं विदर्भातल्या भाषामध्ये. तुम्हाला वाटलं मशरूम आणि सात्यामध्ये काही वेगळं असतं, नाही. आम्ही मशरूमला सात्या म्हणतो आपल्या गावरान भाषेत. मग ते दोघे पण गेले नाही का आता जंगलात. मग आता त्याला माहीत असेल का तेवढ्यामध्ये वाघ राहते. तो त्याचा जंगल माहितीच असेल ना, त्याच्या गावचा जंगल होता तो. मग गेले जंगलात, बिचारायला वाघ दिसेल म्हणून तो कुणाल भाऊ एवढ्यानं भेवत होता. मम्मी म्हणून पर आला. मग ते सात्या धरून घरी आलं. मग तो दिवाकर का सांगते, आपल्या बायकोले सांगते, पाय बायको म्हणते एवढ्यानं मेहनत केलून म्हणते आणि तू सात्या फेक म्हणतेस म्हणते. त्याची बायको म्हणत होती का त्या सात्या बनवते म्हणते. ते चांगल्या मस्त मी वाजता तोडलं म्हणते, रांजीचे वास्त्याची भाजी बनवलं म्हणते. आणि तुम्ही म्हणते का म्हणते हे सात्या फेका म्हणलं म्हणते तर बायकोनं. तर नाही म्हणते बायको म्हणते अशी गंमत आहे म्हणते, एवढी मेहनत करावं लागली म्हणते, तेव्हा कुठे ह्या सात्या आल्या म्हणते, तर तू सात्या फेकावं लावतेस म्हणते. मग अशा गोष्टी झाल्या. मग दिवाकरनं आपल्या बायकोले सांगितलं. चला तर मग आता व्हिडिओमध्ये भेट होतच राहते आपली, रोज का बोलावचं आहे. अशा स्टोऱ्या घेऊन येत राहतो आणि थोडा फार बदल होऊन राहिला आपल्या स्टोऱ्यामध्ये. आणखी
काही नवीन नवीन मी करत आहोत तुमच्यासाठी. फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. चला मग ठीक आहे, धन्यवाद.